आमच्या घरातली ना हा पदार्थ मला सारखं करायला लावतात. मला तर हा पदार्थ करून खूप कंटाळा आला आहे. पण काय करायचं, घरच्यांना आवडतं म्हणल्यावर केलाच पाहिजे. तर त्यांचं म्हणणं आहे हॉटेलपेक्षा सुद्धा भारी पालक पनीर ना तू तयार करतेस. तर आमच्या घरातली माझे मिस्टर, माझे सासरे आणि माझी पुतणी, त्यांना तर हा फेवरेट झाला आहे. कुठला पदार्थ आवडतो तर म्हणतात की पालक पनीर आवडतो. तर कुणाच्या हातचा? सोनालीच्या हातचा. तर चला दाखवतो हॉटेलपेक्षा सुद्धा भारी पालक पनीर बनवायचं कसं. तुम्ही सुद्धा तयार केलं ना अगदी माझी फॅन होऊन जात. तर काय करायचं, 2 गट्ट्या पालक आहे ते स्वच्छ पाण्यानं धुवून घ्यायच्या, निवडून खुडून घ्यायच्या, व्यवस्थित पानं घ्यायची नुसता. 2-3 वेळा धुवून घेतलं की, कारण की आता पावसाळ्याच्या दिवसात पालक खाऊ नये तरी सुद्धा पालक पनीर खायचं क्रेज झालं तर काय करायचं, तर पाण्यानं स्वच्छ 2-3 वेळा घेतल्यानंतर एक 10 ते 15 मिनिटं ना पाण्यामध्ये शिजवून घ्यायचं. म्हणजे पाणी अगोदरच आपण उकळून वगैरे ठेवायचं नाही, त्यामध्येच उकळून ठेवायचं. उकळल्यानंतर थोडंसं एक 5 मिनिटं थांबायचं आणि त्याची ग्रेव्ही करून घ्यायची मिक्सरमधून. आता फोडणीसाठी 3-4 चमचे तेल घातलं आहे, जिरे घालायचं, लसणाच्या पाकळ्या 5-6 त्या कट करून घ्यायच्या, त्यामध्ये ॲड करायच्या. कांदे आहे ते 3-4 आहे ते बारीक कट करून घ्यायचे. प्युरी करून घेतली तरी सुद्धा चालते, पण इथं कट केलेला कांदा छान लागतो. ही मिरचीसुद्धा घ्यायची, तिखट मिरचीचा वापर करा. अन्य कुठला आपण मसाला वापरणार नाही, फक्त पालक पनीरचा मसाला इथं वापरणार आहोत. ह्याच्यामुळं ना आपलं काम एकदम फास्ट होतं आणि कोणताही मसाला ॲड करावा लागत नाही. तर इथं मी मसाला आपल्या आवडीनुसार घ्यायचा. शक्यतो ना एक पुडी वापरा म्हणतात, पण एवढं वापरायची गरज नाही. जेवढं लागतं तेवढंच घ्या. जास्त वापरलं की जास्त फ्लेवर येतो मसाल्यांचा. इथं अर्धी पुडी घेतली आहे, त्यामध्ये पाणी घालायचं, ॲड करायचं आणि ह्याची स्लरी करून घ्यायची. बघू शकताय अगदी व्हिडिओमध्ये बघताय तशा पद्धतीनं. ह्याच्यामुळं ना तुमचं 50 ते 70% काम होतं बरं का. त्यामुळे तुम्हाला जास्त मसाले करावे लागत नाही. इकडं कांदा भाजत आला आहे, त्या कांद्यामध्ये आलं, लसूण, कोथिंबीरची पेस्ट घालायची. कट केलेला सुद्धा मी लसूण घातला आहे. कट केलेल्या लसणाचा जास्त वापर करा, म्हणजे हे पालक पनीरला ना अगदी हॉटेलपेक्षा छान चव येते आणि वेगळीच चव अशी लसणामुळे येते बरं काय पालक पनीरला. आता ही आलं, लसूण, कोथिंबीरची पेस्ट थोडीशी भाजून घेतली की त्यामध्ये आपण जी प्युरी करून घेतली आहे, अगोदर दाखवलं आहे पालक पनीरची ती मसाल्याची, ती ॲड करायची. थोडीशी शिजवून घ्यायची. शिजवून घ्यायला अजिबात विसरायचं नाही, नाहीतर कच्चापणाचा श्वास येतो ह्यामध्ये. तर ह्यामध्ये आता घालायची प्युरी जी आपण करून घेतली आहे पालकची, ती थोडीशी शिजवून घ्यायची. आणि पनीर आहे ती घालायला अजिबात गडबड करायची नाही. चांगली उकळी मारली की नाही ह्या ग्रेव्हीला वगैरे नंतरच पनीर घाला, नाही तर काय होतं ह्या पनीर ह्यामध्ये जास्त मेल्ट होतं कारण जास्त शिजलं जातं आणि त्याची चव बिघडली जाते. तुम्हाला तळून खायला आवडत असेल तर तळून ह्यामध्ये ॲड केलं तरी चालते. मला तळून अजिबात आवडत नाही, त्यामुळे मी अशीच घातली आहे, रॉज घातली आहेत. कसुरी मेथी खुसखुसून घालायची ह्यामध्ये आणि थोडंसं एक 5 मिनिटं शिजून घ्यायचं. अगोदर आपलं तयार झालं आहे आणि हे मस्त बघा पालक पनीर तयार झालं आहे. उगाचच आमच्या घरातली म्हणत नाहीत हे पालक पनीर आहे ते एकदम भारी, तुझ्या हातचं खायला आवडतं. तर ह्यावर थोडंसं तडका मारून घ्यायचा मिरचीचा आणि लसणाचा आणि घातला आहे. भरपूर असा लसूण वापरला आहे यामध्ये आणि तडका मारायला अजिबात विसरू नका, तडक्यानं छान असं विशेष चव येते. तर हे बघा अगदी तुपाची सुद्धा फोडणी दिली चालते, तर मी तर तेलाचीच दिली आहे. मिस्टरांचं सक्त होतं माझ्याकडून की तूप ह्यामध्ये वापरू नकोस, तेलापासूनच सगळं कर. तर हे बघा एकदम ग्रेव्ही आहे ते हॉटेलमध्ये होते तशाच पद्धतीने होतो. लसणाचा वापर करा आणि सर्व करा. भाताबरोबर खावा, चपाती, रोटी, कुलचा कशावर खाल्लं तरी सुद्धा चालतं, अगदी मस्तच लागतं. आणि मसाला आहे तो बघितला असेल तुम्ही, कुठलाही मसाला वापरा आणि तशा पद्धतीने मसाला वापरून ना अगदी झटपट पालक पनीर तयार होतं. ही रेसिपी बघायला आवडली असेल तर आपल्या सोनाली किचनला जाता जाता सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका. आणि हॉटेलचं खायला आवडत असेल तर ही रेसिपी नक्की सेव्ह करा बरं का, खूप टेस्टी छान होते. अगदी घरची माझी कौतुक करतात ना तशीच तुम्हीसुद्धा ही रेसिपी केल्यावर माझे कमेंट करणार, अजिबात विसरणार नाही. धन्यवाद.